झालेला नाहीये. तर हे आपलं रक्त शुद्ध करण्याचं काम करतं. त्याच्यानंतर हे आपलं म्हणजे कसं आपण आपल्याकडे सगळ्यांकडे गाडी असते, तर गाडी घेतल्यानंतर आपल्याला सांगतात की एवढं किलोमीटर झालं की आपण गाडीची सर्व्हिसिंग करायची. जशी वाहनाला सर्व्हिसिंग करायची गरज असते तसली आपल्या शरीराला सुद्धा सर्व्हिसिंग करायची गरज असते. सर्व्हिसिंग करतो म्हणजे काय करतो, आपण गाडीतलं ऑइल चेंज करतो. तसंच एक्झॅक्टली हे आपलं रक्त चेंज करतं, म्हणजे नवीन तयार करतं, रक्तातल्या पेशी नवीन तयार करतं, जेणेकरून एखाद्याला सपोज कुठलाही प्रॉब्लेम, हृदयामध्ये ब्लॉकेजेस असतील, BP, शुगर, थायरॉइड असेल, मणक्याचा कुठला प्रॉब्लेम्स असेल, त्याच्यानंतर कॅन्सर असेल, हृदयाचे प्रॉब्लेम असेल, मेंदूचे आजार असतील, डोळ्यांचे, म्हणजे अगदी केसापासून पायाच्या नखापर्यंत सगळ्या आजारावरती चालतं. म्हणजे स्किनचे कुठले प्रॉब्लेम्स असतील त्याच्यावरती सुद्धा चालतं. तर हे काय काम करतं, आपले शरीर कशापासून बनले मेन मुळात, तर आपले शरीर पेशींपासून बनले. पेशी असतात छोट्या छोट्या, त्याच्यापासून एकत्र आले की ते टिश्यू होतात. टिश्यूपासून आपलं ऑर्गन होतं, ऑर्गनपासून पूर्ण आपली बॉडी तयार होते. म्हणजे पेशी झाल्या की त्याच्यानंतर भित्तिका तयार होतात, त्याच्यानंतर आपल्या आतमध्ये पार्ट्स असतात, ते पार्ट्स बॉडी पार्ट्स असतात, ते तयार होतात, त्याच्यानंतर आपले पूर्ण शरीर तयार होतं. तर एक्झॅक्टली हे आपल्या पेशीवरती काम करतं, म्हणजे मुळावरती काम करतं. मुळावरती म्हणजे काय होतं, आपण वरती एखादं पेन किलर घेतो किंवा डॉक्टरांकडे जाऊन आपण इंजेक्शन घेतो किंवा काय घेतो, तर डॉक्टर आपल्याला म्हणजे तेवढ्या पुरतं दुखणं थांबण्यापुरतं आपल्याला औषध देतात किंवा इंजेक्शन देतात, ट्रीटमेंट देतात. आपल्याला काय ना फरक सुद्धा पडतो. डॉक्टरांचं म्हणजे त्यांचे आभार मानावे तेवढं कमीच आहेत की त्यांच्याशिवाय शक्य नाहीये. पण तरी पण आपल्याला म्हणजे कुठल्याही, आता सपोज पेन किलर खाल्ली तर आता यंग आहे मी, मला आता त्रास नाही होणार आहे, पण जसं माझं वय वाढत जाईल, माझं वय होईल, त्याच्यानंतर मला हा त्रास होणार आहे, काय की गुडघे दुखतील, माझ्या आतमध्ये कुठल्या पण पार्टला तो प्रॉब्लेम होणार आहे, कारण की ते हाय पॉवरचं असतं, ते आपल्या शरीराला सूट होत नाही. आता सूट होतं पण नंतर सूट होत नाही, तेवढ्या कालावधीसाठी सूट होतं. तर तसं म्हणजे आपल्या घरातलं सपोज आपल्या बागेतलं एखादं झाड सुकलं तर आपण झाडावरती वरतून पाणी शिंपडल्याने काय फायदा होतो का, मुळावरती जाऊन आपण पाणी घालावं लागतं, जेणेकरून झाड परत पुन्हा टवटवीत होतं. तसंच हे औषध आपल्या पेशीवरती काम करतं. त्याच्यामुळे एवढे सगळे रिझल्ट आले तर त्याच्यामुळे झालेले आहेत की म्हणजे नाही का, कॅन्सरला वगैरे आलेले आहेत, जिभेचा कॅन्सर, ब्लड कॅन्सर असेल, कुठलाही जरी कॅन्सर असले त्याच्यावरती सुद्धा रिझल्ट आलेले आहेत. म्हणजे घशाचा कॅन्सर होता एक आजींना, इकडे कुठे आळे फाट्याच्या त्यांना घशाचा कॅन्सर झालेला, त्यांना सुद्धा रिझल्ट आलेला. थर्ड स्टेप होती त्यांची, तरी पण त्यांना रिझल्ट आला. त्यांनी ट्रीटमेंट सोबत किमोथेरपी घेतलेली, किमोथेरपी सोबत आपलं हे औषध सुद्धा घेतलं, त्यांना ते आता व्यवस्थित आहेत. गेलेले केस, कॅन्सरमुळे केस जातात, ते केस गेलेले सुद्धा केस आले त्या आजीला, म्हणजे सगळ्या आजारांवरती चालतं, त्यामुळे ह्याचा कुठलाही साईड इफेक्ट नाहीये. आणि त्याच्यानंतर जसं सांधे वगैरे दुखतात, सांधे वगैरे दुखण्यासाठी आर्थोच्या म्हणून टॅबलेट्स आहेत. लेडीजचे कुठले प्रॉब्लेम्स असतील तर लेडीजसाठी लेडी केअर म्हणून ह्याच्यामध्ये आहे बॉटल, लेडी केअर म्हणून टॅबलेट्स आहेत. आणि ज्यांना डायबिटीज आहे ना, डायबिटीजवाल्यांसाठी हे डायबोजी म्हणून आहे, ज्यांची शुगर जास्त असते ना त्याच्यासाठी हे डायबोजी म्हणून आहे. तर मग जसे जसे आजार वेगळे तसं आपल्याकडं अमृत ज्यूस सुरुवातीला घ्यावंच लागतं. का घ्यावं लागतं, जसं मी सांगितलं तसं तुम्हाला, आपले शरीर शुद्ध झाल्याशिवाय, आपल्या शरीरातले टॉक्सिन बाहेर पडल्याशिवाय कुठलं पण औषध आपल्या शरीराला ऍक्सेप्ट होत नाही. त्याच्यामुळे आणि त्याच्यानंतर हे अमृत ज्यूस घेतल्यानंतर जसं आजार असेल तसं त्यांना औषधं द्यायची, असं करायचं. जे आपल्याकडे खूप रिझल्ट आहेत. आणि त्याच्यानंतर आता हे माहिती सांगितली आहे, बऱ्यापैकी थोडक्यात सांगितली मी, आणि जसं आजार असतील तसं त्याच्यावरती मग आपण औषधं देतोय आणि त्याचे रिझल्ट सुद्धा खूप सुंदर आलेले आहेत. डोळ्याचे ऑपरेशन टाळतात ना, डोळ्यांच्या मुळव्याध जे झाले ना, मुळव्याध